हमारे सट्टू जैसे क्लर्कों के मुंह पे तुम थूकती भी नहीं है। तू करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन, कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चैत्र अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला वेळ जो आहे तर तो ॲग्रिकल्चरच्या फॉर्मसाठी वाढून मिळालेला आहे। म्हणजे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपण अगदी मुख्यमंत्र्यापासून डिप्टी सीएम, त्याच्यानंतर कृषी मंत्री, त्याच्यानंतर सीईटी सेल, एमसीआर सगळ्यांना मेल वगैरे केलेले होते। कॉलेजचे जे मॅनेजमेंटचे टीचर लोक आहेत, कॉलेजचे जे प्रोफेसर आहेत, ज्यांना ॲडमिशन प्रोसेस जे लोक त्यांना त्यांच्या कॉलेजला करून घ्यायच्या आहेत, त्या सगळ्यांनी सुद्धा रिक्वेस्ट केलेली होती की तुम्ही आम्हाला डेट वाढून द्या। कारण डेट जी आहे तर ती खूप कमी मिळाली होती। खूप कमी कालावधी जो आहे तर तो विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट कलेक्शनसाठी मिळालेला होता। मिळाला तर मिळाला, त्यामध्ये लाडकी बहीण लाडकी मामा सारख्या योजना होत्या मित्रांनो। आणि या योजनांमुळं कुठलाही ऑनलाईन सेंटरवाला जो आहे तर तो वेळेत डॉक्युमेंट देत नव्हता। याच कारणास्तव विद्यार्थ्यांच्या खूप सगळ्या जणांचे मी स्वतः टोकन अपलोड केलेले आहेत, रिसिप्ट जे आहेत तर ते अपलोड केलेले आहे। तर त्यांना वेळ मिळालेला आहे मित्रांनो। 22 तारीख जी आहे तर ती आता तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। ओके, म्हणजे जी 15 तारीख होती, आज जो कालावधी होता तर ती 22 तारीख झालेली आहे। आणि याची माहिती मला मित्रांनो दुपारी मिळालेली होती, पण वेबसाईटवर अजून अपडेट नव्हतं। पण वेबसाईटवर यायच्या अगोदरच मी आपल्या ग्रुपला सुद्धा ही गोष्ट जी आहे तर ती टाकून दिलेली होती की अपडेट झालेला आहे म्हणून शेड्यूल। ओके, त्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न की आता ग्रीव्हियन्स पिरियड कधी आहे। तर ग्रीव्हियन्स पिरियड मित्रांनो तुम्हाला 27 ते 29 तारखेच्या दरम्यान जो आहे तर तो बघायला मिळेल। ओके, त्यामध्ये तुम्ही तुमच्या जे डॉक्युमेंट तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेले आहे, जे तुम्ही करू शकले नाही किंवा तुम्हाला असं वाटतंय की हे डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं, तर ते डॉक्युमेंट सगळेच्या सगळे तुम्ही 27 ते 29 तारखेच्या दरम्यान जे आहे तर ते वेबसाईटवर परत अपलोड करू शकता। त्याच्यासाठी विंडो ज्या आहेत तर त्या ओपन होतात। मग आता मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या स्टेटमेंट ऑफ मार्क्सच्या संदर्भात चुकी झालेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी की जे बोर्डचं तुमचं CBSEचं आहे प्लस जे तुम्ही नवीन काढलेलं आहे तर ते दोन्ही मागताय, तर दोन्ही एका PDF मध्ये टाकायचे आणि नंतर अपलोड करायचं, असा विषय केला तर ते अप्रूव्ह होत आहे। त्यानंतर मित्रांनो SCBCचे जे विद्यार्थी आहेत, SCBCच्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। त्यांची कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम होता, कास्ट सर्टिफिकेटचा होता आणि आता नॉन क्रिमिलेअरचा सुद्धा होता। तर त्यांनी वेगळं कास्ट सर्टिफिकेट, वेगळं नॉन क्रिमिलेअर काढून घ्या। ॲक्च्युली GR मध्ये काय सांगितलेलं आहे SCBCच्या की मागचं ग्राह्य धरलं जातं, पण एक पॅरेंट्स आहे माय काउन्सिलिंगमध्ये नागवे म्हणून, त्यांनी ज्यावेळेस त्याच्या संदर्भात ग्रीव्हियन्स सीईटी सेलकडे केला तर त्यांचा रिप्लाय आला की आम्हाला नॉन क्रिमिलेअर आणि त्याचा डेटा आमच्याकडे नाही आहे, त्याला नंबर टाकून आम्ही ॲक्सेस नाही करू शकत, तर ते आम्हाला वेगवेगळं पाहिजे। म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नवीन फॉर्मॅटमध्ये द्या। तर त्यासाठी सुद्धा वेळ जो आहे तर तो मिळालेला आहे विद्यार्थ्यांना। राहिला प्रश्न मित्रांनो की व्हॅलिडिटीच्या बाबतीत, व्हॅलिडिटी जे आहे तर ते तुम्हाला त्याला वेळ लागतो काढण्यासाठी। तर SCBCच्या विद्यार्थ्यांना तो प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो। मग हा प्रॉब्लेम जो आहे तर तो जवळजवळ सगळ्याच SCBCच्या विद्यार्थ्यांचा आहे। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही PIL वगैरे आपण टाकू वगैरे, तर तो पार्ट आपल्याला जर तुमच्या सगळ्यांकडून व्हॅलिडिटी जर लवकर येत असेल या 27-29च्या दरम्यान तर ते करता येईल, किंवा तुमच्या फर्स्ट राऊंडपर्यंत म्हणजे 4 पर्यंत जो आहे किंवा 5 ते 7 तारखेपर्यंत रिपोर्टिंगच्या कालावधी दरम्यान जर व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे येत असेल तर ठीक। अदरवाईज मग त्या संदर्भात सगळ्याच SCBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी करावं लागेल, जेणेकरून ते 10% रिझर्वेशनचा त्यांना फायदा घेता येईल। त्यानंतर राहिला प्रश्न मित्रांनो, ज्यांचे 7/12 जे आहेत तर ते ज्यांनी डिजिटल ज्या अपलोड केलेलं नसेल त्यांनी डिजिटल 7/12 अपलोड करून घ्या। ऑनलाईन वेबसाईटवर मिळतात, 15 रुपये चलन कटतं फक्त, जास्त काही त्याच्यामध्ये लोड घ्यायचं काम नाही आहे। राहिला प्रश्न, ज्यांनी व्हॅलिडिटीच्या रिसिप्ट अपलोड केलेल्या होत्या त्यांच्यासाठी ऑलरेडी एक विंडो जी आहे वरती ओपन झालेली असते, तर रिसिप्टच्या जागी त्यांची व्हॅलिडिटी आली तर ते ओरिजिनल व्हॅलिडिटी सुद्धा अपलोड करू शकतात। हां, तर हे झाले तुमच्या ग्रीव्हियन्सच्या बाबतीत। तुमचे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डॉक्युमेंट जे आहे तर ते अप्रूव्ह झाले की नाही। तर सुरुवातीला जर तुम्ही डॉक्युमेंट ज्यावेळेस सबमिट करता, ओके, तर त्यावेळेस स्टेटस जे आहे तर ते पेंडिंग दाखवतं, कारण तिकडून एक टीम बसलेली असते, स्क्रुटिनी टीम म्हणतात आपण CET सेलची त्याला। तर ती चेक करतात वडिलाचं नाव काय आहे तुमचं त्याच्यावर, किंवा तुमच्या जे बाकीचे डॉक्युमेंट आहे, 7/12 वडिलाचं नाव काय आहे, किंवा तुमचं TCवर काय आहे, सगळं मॅच होतंय की नाही, किंवा तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तर ते व्यवस्थित आहे का, ते चेक केल्यानंतर ते सांगतात की हा याच्यात प्रॉब्लेम आहे,
ते डॉक्युमेंट तुम्ही दुरुस्त करून आणा, त्यासाठी रिमार्क देतात. ज्यांचे डॉक्युमेंट ओके असतात त्यांना अप्रूव्ह विथ अपडेट सांगतात किंवा अप्रूव्ह सांगतात फॉर्म. तर मित्रांनो असं असतं या सगळ्या गोष्टीचं. मग आता तुम्ही म्हणाल की आता हे सगळ्या गोष्टी तू सांगितल्या भैया, आता नवीन शेड्यूल पण सांगून दे. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती आता 19 तारखेला येणार होती, तर ती आता 26 तारखेला येईल. त्यानंतर मित्रांनो तुमचा ग्रीव्हन्स पिरियड जो आहे तर तो 27 ते 29 तारखेच्या दरम्यान गेलेला आहे. जे डॉक्युमेंट तुम्हाला 20 ते 22 दरम्यान तुम्हाला ते एडिट करण्याची विंडो भेटत होती, तर ती आता तुम्हाला 27 ते 29च्या दरम्यान मिळेल. त्यानंतर मित्रांनो तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे, जी मेरिट लिस्ट ठरवते की हे विद्यार्थी पुढे प्रेफरन्स टाकण्यासाठी पात्र आहेत की नाही, तर ती गेलेली आहे मित्रांनो तुमची 31 तारखेला. त्याच्यानंतर मित्रांनो पहिल्या राऊंडचे प्रेफरन्स जे आहे तर ते तुम्हाला 1 आणि 2 तारखेच्या दरम्यान टाकते. तर पहिल्या राऊंडला मागच्या वेळेस जो कालावधी दिलेला होता त्यांनी प्रेफरन्स टाकण्यासाठी तो फक्त 1 दिवस दिलेला होता. आता तुम्हाला 2 दिवस दिलेले, त्या दरम्यान तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस जे आहेत तर ते टाकू शकता. आता मी तुम्हाला लिस्ट कधी देईल, माझे जे काउन्सिलिंग मुले विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्क्सनुसार मी त्यांना लिस्ट देत असतो. तर मी तुम्हाला ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर किंवा त्याच्या अगोदर जे आहे तर ते लिस्ट देणं चालू करेल. माझं एक डोक्यात चाललंय की बाबा विद्यार्थी किती आले आहेत त्यांचा जर मला एक आकडा मिळाला, जर तो मी काढण्याचा प्रयत्नच करतो. ओके, जर तुम्हाला अगोदर मिळाला तर त्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर तो मी सेट करून देईल. ओके, आणि राहिला प्रश्न ज्यांचा समजून घ्या तो नाही मिळाला तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर देता येईल. म्हणजे मी हळूहळू आता जे विद्यार्थी आपल्या काउन्सिलिंगला 699ला ॲड आहे त्यांना एका कॉल करून प्रेफरन्स जे आहे तर ते देणं चालू करून देतो, लिस्ट त्यांची देणं चालू करून देतो, जेणेकरून तुम्हाला ती कॉलेजेस जे आहेत तर ते टाकता येईल. जवळपास आपल्या काउन्सिलिंगला 200च्या वरती पालक जे आहेत तर ते सगळे जॉईन आहे, 250च्या वरती सगळेजण. त्यामध्ये काही लोकांचे फॉर्म भरणं होते 100च्या वरती, तर त्या सगळ्यांचे फॉर्म जे आहेत तर ते मी भरून दिलेले आहे. आज तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे ज्यांचे 999चा पॅक होता त्या सगळ्यांचे फॉर्म जे आहे सबमिट केलेले आहेत, त्यांना त्यांच्या रिसिप्ट जे आहेत त्या सुद्धा अपलोड केलेले होते. त्याच्यामुळेच आपले व्हिडिओ जे आहे तर ते मधल्या टायमात येणं बंद झालेले होते. की जे विद्यार्थी आता त्यांनी आता पहिल्या राऊंडचे प्रेफरन्सेस वगैरे टाकले तर त्यांना कॉलेज मिळालं की नाही. ओके, त्यांना पहिल्या राऊंडमध्ये कसं कळेल तर ते 4 तारखेला कळेल. 4 तारखेला मित्रांनो तुम्हाला कळेल की कॉलेज तुम्हाला कोणतं मिळालंय. मग त्याच्यानंतर 5 ते 7 या 2 दिवसामध्ये तुम्हाला जे अपलोडेड डॉक्युमेंट आहेत तुम्ही ते सगळे घेऊन जायचे आहे. कुठं? तुमच्या कॉलेजला, ज्या ठिकाणी तुम्हाला हे घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो असतं की फ्रीज फ्लोट रिफ्यूज, त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला पुढे सेपरेट व्हिडिओ करून सांगेल, आता त्याची सांगायची वेळ नाही. त्यानंतर मित्रांनो 8 तारखेला एक हे लागेल, कट ऑफ लिस्ट वगैरे लागेल. त्यानंतर तुम्हाला पुढं दुसरा राऊंड आहे, दुसरा राऊंड 11 तारखेला आहे. त्यानंतर मध्ये पुन्हा असाच कालावधी जाईल रिपोर्टिंगचा वगैरे. त्यानंतर तिसरा राऊंड जो आहे तर तो 19 तारखेला आहे. त्यानंतर मित्रांनो स्पॉट राऊंड आहे. ओके, तर स्पॉट राऊंड संदर्भात डिटेल्स जे आहे तर ते आपल्याला पुढं जास्त अजून संबंधित कळेल. ओके, कारण काय होतं की स्पॉट राऊंड संदर्भात आता काही जे आहे तर ते अजून काही कन्फर्मेशन नाही आहे. जे याच्यामध्ये तुम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये सांगितलंय, काही कॉलेजवाल्यांचं त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की बुवा स्पॉट सेंटरला ठेवा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळं स्पॉट राऊंडचं तुम्हाला पुढं डिटेल मी देऊन टाकेल. याच्यामध्ये अजून काही चेंजेस वगैरे जे आहेत ते पुढं होऊ शकतात. त्याच्यामुळे स्पॉट राऊंड जो आहे तर ते 26 आणि 31 तारखेच्या दरम्यान आहे. किती मार्क्सवाले विद्यार्थी तेव्हा बोलवले जातात, या सगळ्या गोष्टी आहेत. मॅनेजमेंट कोटाच्या सध्या तुम्ही मागं लागू नका, कारण एक माहिती मिळते की यंदा सुद्धा ॲग्रिकल्चरचे फॉर्म जे आहे तर ते जेवढी अपेक्षा होती तेवढी आले नाहीये. ओके, सध्या निश्चिंत राहा, चांगले कॉलेज जे आहे तर ते सगळ्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यानंतर मला एक फायनल आकडा जर त्याचा जे माझ्या कानावर येतंय आता अंतरिम गोष्टी त्या जर कळला फायनल आकडा, तर मग मी सांगू शकतो तुम्हाला की बऱ्यापैकी कशा कट ऑफ वगैरे जाईल वगैरे वगैरे. पण मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहेत असं एक सांगता येईल मला, कारण मागच्या वर्षी खूपच कमी होते. यंदा थोडेसे जास्त असतील, बट जेवढे पाहिजे किंवा खूप असं जे खूप टफ कॉम्पिटिशन होईल असे फॉर्म जे आहेत तर ते यंदा मला फारसे दिसत नाही. ओके, तर त्या संदर्भात आपण पुढे डिटेल तुम्हाला संदर्भात मी शेअरच करील. काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं असेल तर 699 रुपये पेमेंट जे आहे तर ते तुम्ही माझ्या फोनपेवर करू शकता. 7038 हा माझा नंबर आहे. मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरले आहे त्यांना पुढं गायडन्स जे आहे कशा प्रकारे करायचं तर ते मी आपल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना त्याचे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करत असतो मी. त्यानंतर आमचे सेशन्स होत असतात ही ॲडमिशन प्रोसेस समजून सांगण्यासाठी. तर गुगल मीटवर वगैरे तिथं पॅरेंट्स वगैरे जे आहेत तर ते जॉईन होतात. तर काउन्सिलिंगला तुम्ही जॉईन होऊ शकता. जास्त प्राईस नाही आहे, 699 म्हणजे काहीच नाही आहे. तुम्ही जर कोणी शेतात जरी कामाला गेलं ना, आजकाल 500 रुपये रोज आहे, तर
तुम्ही तुमच्या पालकासाठी कॉलेजमध्ये मॅनेजमेंटला खूप पैसे भरसाल किंवा तुम्ही तुमचे जे आहे तर एखादं बोगस कॉलेज लागून जाईल तुम्हाला ऐन वेळेवर, त्यावेळेस तुम्हाला तुमची म्हणजे पात्रता चांगल्या कॉलेजची असेल वेगळं कॉलेज भेटून जाईल, तर ते 699 तुम्हाला म्हणजे जर आज नाही घेतलं तर त्याचा काही म्हणजे तुम्हाला एवढा हे नाही होणार, तुम्ही पस्तावसाल त्या गोष्टीला. त्याच्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही आहे. माझे चार्जेस जे आहे ते ऑलरेडी कमी आहे. याच्यामध्ये मी 999 मध्ये कोणीच आतापर्यंत यूट्यूबवर फॉर्म भरून देत नाही, ते मी दिलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं अजून एक्सपिरियन्स सुद्धा माझा 6 वर्षाचा आहे मागचा. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही फी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठीच एकदम अफोर्डेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही पेमेंट वगैरे करून आपल्या काउन्सिलिंगला सुद्धा जॉईन करू शकता. आपले कोर्सेससाठी 1499 आहे प्राईस. त्याचे सुद्धा आपलं ॲप जे आहे तर ते प्ले स्टोअरवर शेतीशाळा म्हणून तुम्ही डाउनलोड करा आत्ताच्या आत्ता. तिथं सुद्धा तुम्हाला या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पुढे भेटत जाईल. ॲग्रीच्या नोट्स वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला भेटत जाईल. त्याच्यामुळे शेतीशाळावर तुम्ही आता प्ले स्टोअरवरून जाऊन अँड्रॉइडवरसाठी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर ही होती मित्रांनो आपली ही इन्फॉर्मेशन. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. कोणाला काउन्सिलिंग घ्यायची असेल नसेल घ्यायची तरी बी काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करा, कळू द्या त्यांना. पालकांचे संभ्रम जे आहे तर ते दूर होऊ द्या. पालकांनी सुद्धा आता थोडं घाबरून जाऊ नका, कारण खूप सगळे पालक जे आहे आपल्या काउन्सिलिंगचे पण खूप घाबरलेले आहे की त्यांना असं म्हणणं की सर हे डॉक्युमेंट नाही आहे, ते डॉक्युमेंट नाही आहे, काय करावं कसं करावं. ते म्हणजे काय होतं की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना टेन्शन असतं की बा 1 वर्ष वाया जाऊन विद्यार्थ्याचं ना. तर चांगला निर्णय हा, थोडं लेट होईल पण थेट होईल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी काळजी घ्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.